हाताने फोडलेला कांदा, गरमागरम पिठलं आणि गरमागरम फुगलेली भाकरी असा हा गावरान बेत आज आपण करणार आहोत। जगाच्या पाठीवर कुठेही फिरून आलात तर घरी आल्यानंतर चव देणारी अशी ही झणझणीत अशी पिठलं भाकरीची रेसिपी आज आपण करणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। सगळ्यात अगोदर इथे आपण 1 वाटी बेसन पीठ म्हणजे चण्याचं पीठ घेतले, त्यामध्ये आपण तितकंच पाणी घालणार आहोत आणि ते सर्व मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून या पिठामध्ये गुठळ्या राहणार नाहीत। बरेच जण कोरडं पीठ पेरून पिठलं बनवतात, पण त्यामध्ये सुद्धा गुठळ्या राहतात आणि बरेच जण खूप पाणी वापर करून त्याचं पिठलं बनवतात, त्यामुळे पिठल्याला चव येत नाही। तर या पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान असं झणझणीत पिठलं तयार होतं। इथे मी 5-6 मिरच्या, लसूण घेतला, 1 चमचा जिरं घेतले, ते आपल्याला वाटून घ्यायचे। वाटण करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, थोडंसं जाडसरच असं वाटण करून घ्यायचं। त्यानंतर इथे आपण 1 मोठा कांदा मी घेतलाय। पिठल्यामध्ये कांदा जास्त असा खूप छान लागतो। त्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे। कढई तापल्यानंतर त्यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल जरा जास्त इथे घ्यायचं, 3 ते 4 चमचे मी तेल घेतले। मोहरी तडतडली की कढीपत्ता आणि नंतर कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। खूप ब्राऊन असा नाही, पण चांगला भाजून घ्यायचा कांदा। त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं मिरचीचं आणि लसणाचं, ते आपण यामध्ये टाकून घेऊया। थोडंसं स्लो फ्लेमवरती आपल्याला छान ह्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। त्यात आपण आता 1 छोटा चमचा हळद घातले, हे सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मी पाणी टाकणार आहे। पाण्याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। त्या अगोदर इथे मी मीठ टाकून घेतले आणि कोथिंबीर सुद्धा कापून मी त्यामध्ये टाकून घेतले, जेणेकरून कोथिंबीरचा सुद्धा स्वाद छान असा पिठल्यामध्ये उतरतो। आता या स्टेजला आपल्याला पाण्याला उकळी आल्यानंतर हे जे पीठ आहे हळूहळू फिरवत राहायचं आणि वरतून ते पीठ टाकत राहायचं। या पद्धतीने आपण केलं तर अजिबातच गुठळ्या होत नाही। यानंतर आपल्याला थोडंसं एक वाफ काढून घ्यायचे पिठल्याला। थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता पिठलं आपलं तयार आहे। तर आता हे जे पिठलं आहे हे पातळ आहे थोडंसं, कारण आमच्या घरात अशाच पद्धतीने केलं जातं। जर तुम्हाला पिठलं थोडंसं घट्ट हवं असेल तर त्याप्रमाणे थोडंसं पाण्याचं प्रमाण तुम्हाला कमी करावं लागेल। बाकी ह्या ज्या पद्धतीने मी तुम्हाला पिठलं दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही जर करून पाहिलं तर अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि तुम्हाला त्याची चवसुद्धा तितकीच छान लागेल। आणि त्याचबरोबर इथे मी आता भाकरीसुद्धा करून घेतली, टम्म अशी फुगलेली भाकरी, पिठलं आणि कांदा सोबतच चटणी असा हा गावरान बेत तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हीसुद्धा जर पिठल्याचे फॅन असाल तर कमेंटमध्ये सांगा की हो, आम्हालासुद्धा पिठलं फार आवडतं। तर अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।